तर नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्ध ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तर अजून पास आहे मी, कारण की डॉक्टर आले होते. गायांना आपल्याला इंजेक्शन द्यायचे होते गोचेडाचे. गायांना गोचेडे झालेले आहेत, तर त्यामुळं तर ते इंजेक्शन दिले आणि त्यांचे ते जास्त केस झालेले आहेत त्यांच्या अंगावर, ते गळून जातात आणि जंत पोटातले ते पडतात. असे मग आपण ते इंजेक्शन देत असतो. तर त्यामुळे थोडा वेळ लागला आंघोळीला वगैरे. तर आता पटकन आंघोळ वगैरे करून हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आणि मागच्या ब्लॉगवर तुम्ही चांगला सपोर्ट दाखवलेला आहे, तर तुम्हाला पुढे दिसत असणार आहे हा ब्लॉग येतो. आणि एवढा इथं बघा, तर नसन त्यांनी ज्यांनी नसन पाहिलं तिथं त्यांनी पाहून गेलं हे ब्लॉग जाऊन. आणि ह्या ब्लॉगवर पण तसाच सपोर्ट दाखवा. तर आता आंघोळ करून घेऊ. तर चला भेटू 5-10 मिनिटात. तर काही आपलं जेवण बिवण सगळं एकदम ओके पद्धतीने झालेलं आहे. उपास सोडलेला आहे कालच्या एकादशीचा. तर आता आपल्याला करायचं आहे ब्लॉग एकदम तगडा शूट. एकदम मस्तपैकी आपण ब्लॉग शूट करू आता. आणि आता आपण जायचं आहे आपल्याला बाहेर. आणि बाहेर आता आपलं काही काम बिम आहे, ते काम बघून घेऊ एकदम मस्तपैकी. तर तुम्ही मागचा ब्लॉग नसेल पाहिला तर तो लवकर जाऊन पाहून घ्या. फार सुंदर ब्लॉग आहे. आणि ह्या ब्लॉगवर पण तसाच सपोर्ट दाखवा. आणि मला माहिती तुम्ही जास्त सपोर्ट दाखवणार त्याच्यापेक्षा, मला गॅरंटी. तर चला आता ब्लॉग बघा. तर आता आपल्याला पटकन गोठ्यात जावं लागणार आहे. तुम्हाला मला गोठ्यातलं भरपूर काही काय दाखवायचं आहे मस्तपैकी. तर त्याच्या आधी आता आपण लगेच गोठ्यात जाऊ. चला आता आपण आहे ना, तुम्हाला मला जे जे सांगायचं होतं मी तेच. तर स्टार्टिंगला इथं हा बघा, इथं आपण एक लावलेली ट्यूबलाईट. आपण वायरिंगचं कनेक्शन एकदम एकदम ओकेमध्ये केलेलं आहे गोठ्यात बरं का. एकदम सुंदर रीतीने झालेलं आहे. तर बघा इथून एक असं येतो इन्व्हर्टरचा पॉईंट. रात्री राहायला मस्तपैकी म्हणजे त्यांच्यासाठी आपण एवढं चांगलं राहायचं आणि त्यांनी का बरं असं राहायचं आपली गोमातानी. तर चला तर पुढं इकडं एक लाईट आहे, इकडे एक फॅन येणार आहे, आणि इथे एक ट्यूबलाईट आहे. परत इथे एक फॅन येणार, पलीकडे लगेच एक फॅन. आणि त्या कोपऱ्याला इथं ट्यूबलाईट येणार आहे. ही ट्यूबलाईट आली का एकदम मस्तपैकी. आणि पुढं तुम्हाला अजून 2 गोष्टी सांगतो. हे बघा इकडं परत एक तिथे एक ट्यूबलाईट आहे. आणि इथं 2 आपण लाईट लावलेली आहे. एक तिकडं उजेड पडायला कुट्टीच्या तिकडं, आणि एक आपल्याला इकडं भुज वगैरे भरायला पण अडचण नको. आणि इकडे एक समोर लावलेला आहे, आणि इकडं पण मस्त उजेड वगैरे पडेल एकदम सुंदर रीतीने. आणि आता आपण असं इकडे गेलो का, इथं आपण सगळे स्विच वगैरे इकडं सगळं ठेवलेलं आहे एकदम मस्तपैकी. हे बघा लागले का सगळे लाईट एकदम ओके. फक्त ती एक ट्यूबलाईट लागली नाही, कारण ती इन्व्हर्टरची त्यामुळं. हो एकदम बंद ह्याच्यात चालू. एकदम मस्त काम केलेलं आपण इथलचं एकदम तगडा एकदम. आणि फक्त तर राहिलेले कॅमेरा अँड फॅन बसवायचे, तर ते पण लवकर बसून टाकू आपण. तर समोर जायचं आहे, त्याच्यात आपण गेट सोडून घेऊ. तर समज मला इकडं बोलवलं होतं, म्हणून मी इकडं आलो होतो. समज तुमचं काय म्हणणं ते बघून घेऊ पटकन. तर आता हो आपण इथं लिंबाचं झाड लावलेलं आहे. पाऊस नाही पडला यार त्यामुळं ते, पण ते उगतंय. हे बघा इकडून फुटलंय ते समोर डेट बघा तुम्ही, फुटलंय ते, वाळून चालली आहे ती काळी. आणि हे जांभळाचं झाड जगलं यार माझ्या अंदाजे. बघायची तर इच्छा यायची, कोणी जांभळाचं झाड लावलेलं आहे एक. आणि इकडं समजा तो लावतोय फणस. हे बघा हे झालं एक काळं कुट्ट टॅण्याव कसं झालेलं आहे टॅण्याव बंद. इकडं सवा उकरतो एकदम मस्त पैकी. पण इकडं वेल कसला आहे, काकडीचा वेल आहे. काय रे, भेंडी का काकडी, मला नाही समजत आहे त्याच्यातलं. ज्याचं आपल्याला ज्ञान नाही ते. हा वेल आहे कसला तरी काय. हा खरबुड्याची पानं. कोणतं वांग नाही, बघ तिथं माझ्या पुढचं वांग भोपळा.
हा भोपळा नाही तर काकडी असेल माझ्या अंदाजे. इकडं पण तेच वेल लावलेले. हो आपल्याला जे पाहायचं आहे ना ते बघण्यासाठी आता आपण इकडे आलेलो आहे. खास ते म्हणजे आपल्याला पाहायचं आहे आपला आंबा फुटतोय का नाही. हा गवत ते एवढं आलंय पण आंबा काय फुटत नाही. तो आंबा सुद्धा जळाला यार. एवढं हिरवागार आंबा कस काय जळाला पैसा. हा आंबा हा आंबा कस काय जळाला रे. हा आंबा जळाला कस काय एवढं पाण्याची सोय करून. हे बा यार सध्याच्या सोबत थांबलेला घेतलेला आहे आपण व्हिडिओ. इकडं बघा हा हे पण जळाले. हे पण फुटलं नाही. अरे यार किती आंबे जळाले आपले. विषय भयानक झाला सोम दादू. हे फुटलं बाई नवीन. हिने खुशखबरी दिली फुटलाय हा. अर हा पण जळाला. अर हा कस काय जळालं. अरे बाप हा जळाला. इथं नाही कुठं झाड. इथे कुठंच नाही झाड. इथं हो ओके इथं आहे. हा बघा 2 झाडं जिवंत आहे बाकीचे सगळे मेले. 2 झाडं जिवंत आहे आपले फक्त. का भंगारपणा झालेला आहे ना. पहिले जावं लागणार आहे आणि आपल्याला आंब्याचे झाडं घेऊन यावं लागणार आहे यार. झाडं घेऊन यावं लागणार आहे. माझ्या भावाला सांगणार आहे पटकन झाडं घेऊन या. आपल्याला काकांना पण आणायचे का काकांना माझ्या. तर बाबांनी ते जाणार आहे आंब्याचे झाड वगैरे आणायला मस्तपैकी. आणि अजून तर चला आपण गोठ्याचं परत. वाटतलं भरपूर काही काही शूट आज. आणि आज आपण अजून एक गोष्ट केलेली ती पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायचं मला. एक याच्यातून भूस घेतो भुसाऱ्यातून. हे बघा भुसाऱ्यातून भूस घ्यायला स्टार्ट केलेली आपण. एकदम ओके सोडायला. दादा बांधून एकदम ओके. थोडं नीट करतो. झालं क्लिअर एकदम मध्ये बांधलेलं आहे. तर आता आपण इथं लावलेली नेट. हे बघा हे बघा हे बघा काहीच दिसत नाही काहीच नाही. एकदम मस्त झालेलं आहे काम. ओ सरडा बघा काय भयानक आहे त्याने. तर पुढचं म्हणजे नेट लावलेली काहीच दिसत नाही. बघा मागून पुढून एकदम मस्त झालेलं आहे. आणि झाडं पण कशी मस्त फुटलेले. झालं का काम. गाय कशी मीठ साठते आपली मंगळी. एकदम मस्त मीठ साठते मंगळे. बरं आहे ना एकदम मस्त मीठ साठ. काय टेन्शन घेऊ नको. अजून पुढं 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 बघा हे गौरीने बसल्या बसल्याच शेण केलं. पांढरे मधून सरक ना गौरीला दाखवू दे ना. का ग गौरीने कंटाळा आला उठायचं. हे सुरबे हे गायचं एकदम ओके बरं झालंय. आता ही आजारी पडली होती. हिला ताप आला होता इतका 140 टेम्परेचर होतं इथं तापाचं. तर आता ही पण गाय एकदम ओके झालेली एकदम बरी झालेली ठीकठाक झालेली आहे. तंदुरुस्त व्हायला लागलेली आहे. ती तिच्या तब्येतीमध्ये ग्रोथ करायला लागलेली आहे. आणि हिला आपण भरडा सुरू केलेला आहे मस्तपैकी. आणि ही मस्त 2 टाईम भरडा बिरडा खाते. एकदम हेल्थ तिची चांगली व्हायला लागली. ती गाय पण मऊ झालेली आहे. आणि त्या पट्टा आहे वासरू. यार कोणीतरी झाडं तोडतोय रोडचे. हा का इथं झाडं तोडायचं काम चाललंय. बघा इथे एक जण आहे झाड तोडतोय. जाऊ द्या तोडायचं त्यांना. आणि आपली सुरभी बघा एकदम मस्त हेल्थ बिल्थ तिची ती सुधरवती. आणि तिने तिच्या आईसारखं नको खायला पाहिजे पोटभर. आणि तिची आई आहे ना की हे होती ना खाण्यासाठी म्हणजे ती खातच नव्हती. बळबळ खाऊ घालावं लागायचं आणि एकदम हळूहळू खायची. लक्ष्मी बघा लक्ष्मी कशी उभी राहिलेली. हे बघा
लक्ष्मी बघा, पांढरी गाय. पांढऱ्या गायची पण ग्रोथ ती करते आता, पांढरी गाय पण. आणि हिने करावी ग्रोथ. आणि इथं मागच्या वेळेस जे वासरू झालं होतं ना, बाप रिझल्ट एक नंबर होता. इथं एक नंबर वासरू होतं, इतकं सुंदर व्हाईट कलरचं वासरू होतं. फोटो नाही माझ्याकडं, नाही तर तुम्हाला मी 100% फोटो दाखवला असता. जर कुठं असला तर मी तुम्हाला स्क्रीनवर टाकून देईल, जर नसला तर नाही टाकते ना. आणि हे बघा पांढऱ्या गाईला परत आता हे केलेलं आहे. आता तिच्या पोटात परत पांढरं वासरू पाहिजे ना, एक नंबर होतं वासरू. खूप सुंदर व्हाईट कलर आणि तिचा व्हाईट कलर, तिची थोडीशी डोळ्याची इथं पिंक कलर, एक नंबर वासरू होतं. अरे बाप, इतकं सुंदर. आणि त्याला झालं ते वासरू तुम्हाला कुठं गेलं, ते वासरू वारलेलं आहे. कारण की लंपी म्हणून फार भयानक, तुम्ही गुगलवर सर्च करा, लंपी नावाचा गायांमध्ये फार भयानक आजार असतो. तर तो आपल्या गोठ्यात गायन असतं, निम्म्या गायन झाला होता. त्यामुळं आपली मंगळी नाही, ही मंगळी मीठ चाटत होती. हो ही गाय, ही ना त्याच्यातून 3 आजारातून वाचलेली. ही त्याच्यातून पण वाचली. आणि अजून एक तिला ताप पण आला होता, तापातून पण वाचली. गुचुड्या याच्यातून पण वाचली. म्हणजे बघा मंगळी किती याच्यातून वाचलेली आमची. आणि आता एकदम फिट गाय आहे, 1.5 वर्षाचीच कारवडी. ग्रोथ इतकी बनवते ना ती चाळीसारखीच खायला. भयानक गाय, इतकी भयानक आहे का बस. आणि गौरी पण एकदम ग्रोथ बनवते. 6 महिन्याची गारवडे, 6-7 महिन्याची नाही. मंगळी यार जास्त असेल माझ्या अंदाजे, मग 1.5-2 वर्षाचे जरी असणार आहे माझ्या अंदाजे. आणि बाकी एकदम भयानक ग्रोथ बनवतात ते गाय. आणि अजून ग्रोथ पटकन बनवली पाहिजे. आपण ती बनवू मस्त भरडा बिरडा खाते. इतके भांडणं करतात ना भरडा खायला. आपली रिद्धी तर फार भयानक आहे भरडा खाण्यासाठी. मस्तानी पण बघा तुम्ही, हे बघा ही तिची आई, मंगळीची आई ही. हे बघा कशी चालण्याची स्टाईल बघा, तिला पाहताच येत नाही. एकदम भयानक गाय, इतकी भयानक आहे का बस. आणि ही आपली रिद्धी कुठे आहे, ती पलीकडे रिद्धी त्यांनी ते पण एकदम नंबर ग्रोथ बनवत आहे. 6-7 महिन्याच्या कारवडी इथे, 6-7 महिन्याची. गौरी 1 वर्षाची झाली बरं का, सॉरी माझ्याकडून तुम्हाला चुकीच सांगितलं गेलं की गौरी 1 वर्षाची झालेली आहे. हे बघा यांची ग्रोथ बघा तुम्ही, हे पण मस्त ग्रोथ बनवत आहे. यांची आई आपल्यामध्ये नाही आता, हिची आई म्हातारी होती, वारली. आणि ही भरडा खायला एवढी स्ट्रॉंग आहे ना, चारा खाण्यासाठी मारती डायरेक्ट आम्हाला. आम्हीच म्हणजे लेट झाला ना आमचं गाय, आम्ही दोन्ही गाया पिळ्या ना, तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल एखाद्या वेळेस पिळायची त्यांची मज्जा. आणि पण मला ब्लॉग शूट करायचा सुद्धा वेळ भेटत नाही, कारण की ना आपल्याकडं ना इतकी हे झाली असती ना, काही गडबड असते त्या टायमिंगला. कारण चारा टाकायचा राहतो, गाया वगैरे बांधायच्या राहतात, गाया पण बांधतो आता आपण. आणि तेव्हा काय करते, 1 मिनटं जरी आपण बसलो ना, ती आली लगेच मारणार, द्या मला द्या मला द्या मला. भयानक गाय आहे ती, इतकी भयानक गाय आहे का बस. फक्त ही धारेच्या वेळेस त्रास देते. सोनी नावीचं सोनी, रिद्धी सिद्धी बघा. चला तुम्हाला बाहेर पाणी प्यायचं आहे का, जा तुम्ही प्या पाणी. हो आता बघा कुठं जातील पाणी प्यायला जाईल. हिरा मी जाईन त्यांच्यापाशी. हिरा आधी ना थोडी वेळासारखं करते आता, तिला आतमध्ये तिला वाटलं की झाडं धारेचा टाईम, अजून नाही झाला धारेचा टायमिंग. थांब मग रे, काय म्हणणं काय तुझं, चोळू का बरं, असं म्हण ना, चोळू म्हणून दिन लाट ठेवून. मंगळे ए मंगळे, रामूची ग्रोथ पण एवढी भयानक होती का बस. हवा रामू तो मस्त भरडा बिरडा खातो बरं का. रामूला कोणी कमी नका समजू. रामू आला बघा, रामू चल इकडे. काय हे आता रामू बरं का, तुम्हाला एक मजा दाखवतो. त्याला आहे ना पाठीला हात लावला, तो कोणीकडे बोलतो. रामू
तर आपण सकाळी ना ते इंजेक्शन दिले ना गोचिडाचे त्याचे, त्याने काय होतं थोडी चुनचुन होती, इतकी चुनचुन होती का बस. तर तेव्हा याला दिले होते ते. हा याने काय केलं, हा तिकडे गेला नाग पात्राला जाऊनच टॉकला. बाहेर रामू आहे आपला. कशा आरडताय रिद्धी सिद्धी, एकदम मस्त आरडत आहे. गाईला काय आलं, मोकळं सोडल्यामुळं खुश झाली ती. खुशी के मामले मांगले काय म्हणतात ते, खुश आहे ती. तिचं नाक कसं आहे पाहिजे का तुम्हाला, नाक थांबा त्या गाईचं नाक दाखवता. गेली यार ती गायच गेली यार, गेली ना गाय, इकडेच गेली यार ती गाय. इकडे ग, काय नाव आहे ग तुझं, सोने मोने, इकडे. अरे 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 काय करते असा आपला गोठा कसा दिसतोय बघा यार, इथून बाहेरनं दिसतो व्ह्यू, एकदम मस्त येतोय ना व्ह्यू, एक नंबर. हे बघा पन्हाळीचं डायरेक्ट नवीनच टाकलं आपण, पन्हाळा एक नंबर नवीन टाकून दिलेलं आहे, एकदम मस्त. आणि तर आता आहे ना मला थोडंसं आता घरात कोणीच नाही, त्यामुळे बाकीचे कामं वगैरे पाहावं लागणार आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय गोमाता. व्हिडिओ बंद करण्याच्या आधी एक गोष्ट बघून घ्या, हिच्यात दोरीत गुंतलाय पाईप. मजा बघा, मजा बघ, लाल झाले बरं का तिचे डोळे, लाल झाले आता. बैल पा कसा कळतोय, गेले यार निघून. तर चला